नमस्कार. अध्याय 18. मंत्र पहिला. ध्यानरूपी दौलत घेऊनच माणूस पृथ्वीवर जन्माला येतो, पण जसजसं वय वाढतं तसतसा तो हा अनमोल ठेवा हरवून बसतो. खरं तर ध्यान म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व, जिवंतपणाची जाणीव, स्वानुभव, मौन जे आपल्या अंतर्यामी उपजतच असतं. आता ध्यानाची शक्ती समजून घेऊया. माणसाला विचारापासून अलिप्त करण्याच्या कित्येक पद्धती आज जगभरात उपलब्ध आहेत. समस्येवरचं आपलं लक्ष दूर व्हावं यासाठी प्रत्येक विधीचा उपयोग होऊ शकतो. समस्या समोर उभी ठाकली असताना यातील कोणतीही पद्धत तुम्हाला सहाय्यक ठरू शकते, कारण प्रत्येक ध्यानविधी मनाला समस्येपासून दूर घेऊन जाऊ शकतो. म्हणून समस्यामुक्त होण्यासाठी याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रथम पुढील ध्यानविधी ऐकून पूर्णपणे समजून घ्या. त्यानंतर आपल्या सोयीनुसार थोडा वेळ मोबाईल बंद ठेवून डोळे बंद करून आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करा. पहिली पायरी आहे आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासाकडे व आपल्या विचारांकडे आकाशातील ढगांप्रमाणे बघा. दुसरी पायरी आहे स्वतःचं आत्मपरीक्षण करा. ही समस्या कोणामुळे निर्माण झाली आहे? समस्येपासून लक्ष दूर करण्यास कोण असमर्थ आहे? तिसरी पायरी शरीराच्या कोणत्या भागात वेदना, तणाव आहेत? धडधड कुठे होत आहे? तणाव निर्माण करत असलेली कंपनं कुठे आहेत? चौथी पायरी या समस्येदरम्यान सर्वप्रथम शरीराला ताणून मग सैल सोडा. पाचवी पायरी हा ध्यानविधी आपण शवासनात राहूनही करू शकता. शवाप्रमाणे पडून राहण्याची ही यौगिक शिथिलीकरण मुद्रा आहे. या क्रियेत माणूस आपल्या शरीराला मृत शरीरासारखं सैल सोडतो. या ध्यानविधी व्यतिरिक्त आपण थोडं थंड पाणीही पिऊ शकता, जास्त व्यायामही करू शकता, शिवाय सहजरित्या काही रचनात्मक कार्यही करू शकता, मुलांसमवेत खेळू शकता. असं केल्याने आपलं समस्येवरचं लक्ष लगेच दूर होईल. काही न करणे हाच ध्यानाचा खरा अर्थ आहे. म्हणजेच काही न करण्याचं कार्यही करायचं आहे. विचारांचं वादळ शांत करण्याचं रामबाण औषध म्हणजे ध्यान. आपल्याला जर ध्यान करण्याचा सराव असेल तर समस्या निर्माण होताच मन आपोआप ध्यानावस्थेत प्रवेश करेल. यामुळे कितीतरी मोठ्या अनर्थापासून आपण वाचाल. शिवाय काही न करणे म्हणजे काही न करण्यासारखं नसून वास्तविक सर्व काही केल्याप्रमाणे असतं. एकदा एका राजानं पारखीला विचारलं, लोकांच्या भल्यासाठी धर्माचं सार काय आहे हे एका वाक्यात सांगा. त्यावर पारखी म्हणाले, मी या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात सांगतो. राजा उत्सुकतेनं म्हणाला, लवकर सांगा. पारखीने उत्तर दिलं, मौन. मग मौन कसं प्राप्त करावं असं राजानं विचारलं. तर पारखी म्हणाला, ध्यान करून. तर राजाने प्रश्न केला, ध्यान कसं करावं? तर पारखी म्हणाला, मौन होऊन. हे ऐकताच राजा मौन झाला. विचार अंतराळ ध्यान. आता आपण स्रोतापर्यंत पोहोचण्यासाठी एक परिणामकारक ध्यानविधी जाणून घेणार आहोत. आता डोळे बंद करून बसा. आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या विचारांचं निरीक्षण करा. येणाऱ्या जाणाऱ्या विचारांना जाणा. विचारांना स्वाभाविकपणे येऊ जाऊ द्या. अमुक एकच विचार यायला पाहिजेत असा अट्टहास करू नका. आपलं लक्ष विचारांवर केंद्रित करा. कधी सकारात्मक विचार येत आहेत तर कधी नकारात्मक, कधी कामकाजाचे तर कधी सुस्तपणाचे, कधी कंटाळवाणे विचार तर कधी सुखद. विचार कोणताही येवो, आपल्या शरीराला स्थिर ठेवा. एक विचार जाणून घेतल्यानंतर मनात जो पुढचा विचार येईल त्याला जाणा. पहिल्या विचारामागे जाण्याची आवश्यकता नाही. एक विचार पाहिल्यावर म्हणा, पुढे, नेक्स्ट. येणाऱ्या व जाणाऱ्या विचारांमध्ये एक रिक्त जागा, गॅप असते. आपण जेव्हा म्हणता पुढे, नेक्स्ट, तेव्हा नेक्स्ट आपल्याला विचारांच्या दरम्यान असणारी पोकळी, रिक्त जागा जाणण्यासाठी मदत करतो. विचारांकडे बघता बघता या रिक्त जागेकडे बघण्याचा प्रयत्न करा. मग तो एका क्षणाचा 1000वा भाग असला तरीही त्या रिक्त जागी मन एकाग्र करा.
त्या ठिकाणी विचार नाही हे अनुभवा. त्या क्षणात सर्व काही थांबलेलं आहे, सर्व मौन आहे. आता मनात निश्चय करा, मी कोणत्याही विचारांमधील मौनाला साक्षी भावनेने जाणत राहील. दोन विचारांमधील मध्यंतर रिक्त जागा सुटली तरी त्याची चिंता करू नका. पुढच्या मध्यंतरावर लक्ष केंद्रित करा. ध्यान करताना मनात चालू असणाऱ्या विचारांच्या मध्यंतराचं, अंतराळाचं सतत निरीक्षण करा. जसं रेल्वेच्या 2 डब्यांमध्ये अंतर असतं आणि त्यातून समोरच्या प्लॅटफॉर्मचं स्वसाक्षीचं दर्शन होतं. आता हे ध्यान आपल्याला स्वतःच्या स्रोतावर जाणण्यासाठी सर्वात सहज आणि परिणामकारक मार्ग आहे. या ध्यानाद्वारे थोड्याच वेळात जेव्हा आपली इच्छा असेल तेव्हा आपण स्रोतावर पोहोचू शकतो. धन्यवाद.